तर जय जाऊ जय शिवराज जय शंभूराजे मित्रांनो, पुन्हा एकदा आपला न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. खूप खूप दिवसानंतर असे तर आता काल रात्री मुंबईवरून आलो गावाला अक्कलपेला. तर आता त्या फार्महाऊसवरती आमचं असं झोपलेलो आता सकाळी उठले बघा व्यू वाटचा बाची बिजी लावले तिकडं मोठी मीठ व्यू बघा पक्ष्यांचा किलबिलाट. मस्त सकाळच्या वातावरणात असं आलं मस्त आहे की टेंटवरती आलेलो. टेंट काय लावलं ना, थंडी तर खूप आहे. रूमवरती झोपलेलो बघा. इकडे असं आहे आमचं शेततळे आहे. शेततळ्यात जरा सध्या आता मासे पाळलेत. ह्याच्यात मासे पालन गेले बघा या रूम आहेत. जातोय निघायचे आता. निघायचे प्रियश व्याज बसलाय. प्रियश प्लॅनिंग जायचंय. तर गाईज बघा आताच भाई आता आणलेली ताजी काढून ते साफ केले. हे बघा आपलं डायरेक्ट जराचं पाणी त्या वरनं इथे शेततळ्यात. मग शेततळ्यातनं पाणी इथून मग ऑफिस मोटर लावून भाजीतनी सोडतो. भाजीतनी सर्व टोमॅटो फ्लॉवर बिवर गाजर बिजर आपण सगळं लावतो इथं. तर चला जाऊया. हे बघा असा पाईप येत असं इकडं पाणी येतं. हे काय लावले आहे काय आयडिया नाही आपल्याला तरी. काही सांगू राहते सुट्टे बघा. इश्क दे गया सोचत मोठे मी घेऊन येते तुम्ही त्याचा घेऊन या. मित्रांनो आता आम्ही नाही का त्या उपयोगावरती जायला बघू शकता. आपली तुम्ही माणसं इथं आहे तेवढी बोललो हे कसं बोललो तुला उकू शकते आंघोळ बिंघोळ करून. पण ते काय प्लॅन सक्सेसफुल झाला नाही. मग आता 8 वाजले. आता म्हणजे 6 कुठे राहिले 2 तासाचा फरक झाला. 2 तासाचा फरक झाल्यामुळे आता कसं ऊन खूप लागते. तरी आपण चालत राहूया. व्यू तर भारी असा तरी बी थोडा आता असं ऊन यायला लागलं ना. थंड वातावरण जेव्हा आम्ही पोचायला पाहिजे होतो वरती उत्वेश्वरला. काय विषय नाही बघूया आता कसं होते काय आपल्याला बघायला भेटते का ॲनिमल. बाकी काय नाही. लास्टपर्यंत ब्लॉगला कंटिन्यू राहा तुम्ही. सबस्क्राईब वगैरे करा. आपल्या मराठी माणसाला नक्की सोडून या. मी प्रत्येक वेळी बस ब्लॉग येतील. आता सध्या कामाच्या व्यापात सराक अजून काय पर्सनल प्रॉब्लेम असल्यामुळे थोडे आपले जास्त करून ब्लॉग येत नाहीत. तर लास्टपर्यंत तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू राहा. आपल्या मराठी माणसाला पुढे नाही. चॅनलला सबस्क्राईब करायचं पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करा. तर चला या मित्रांनो बघा अजून एक पॅच आपल्याला पूर्ण करायचं आहे. रोज पॅच झाल्याच्यानंतर आपल्याला थेट तिथं जायचं आहे. त्यावरती अजून एक आहे. तो टप्पा क्रॉस केला की परत 350 पायऱ्या चढायचे आहेत. 300 का 400 पायऱ्या. बघूया खायचं आतापासनं. आता स्टार्टिंग झाली आहे आमची जिरायची. बघूया एंडिंग कशी होते. आता तर दम लागायला लागलाय. किरणं बघा उन्हाचे किरणं बघा थेट डायरेक्ट डोळ्या होते. अशा रस्त्यातनं वाटा काढत जायचं आहे. आता तरी थोडा रस्ता चांगला आहे. पुढं अजून कठीण आहे. आता आम्ही आलो एवढावरती. आता बघूया कसं आपल्याला येणं होते. बघा बारीक पोरं आहेत ती बी चालतात. चिनू हायकर हो कसं चालतंय हो. तिकडे खालनं आम्ही आलो आहे. तर धुक्यांची चादर काय झाली बघा. धुक्यांची चादर. तर बघूया लागतो अजून ब्लॉग कसं होते. अजून तर खूप जागा कंटाळा आला आहे. मित्रांनो ही कुठली मला भाजी माहिती आहे का. ही अशी रानभाजी असते ती भाजी ही वरनं खालनं येतेच.
तर बघूया आपला अजून ब्लॉग लास्टपर्यंत कसं होतं. खूप तर गरमी होते, तर लास्टपर्यंत ब्लॉगला कंटिन्यू चॅनलला सबस्क्राईब करा. पण नाही सांगतोय चॅनलवरतीच भेटू आता. टेंबा कसं झालंय पप्पा दादाचा टिक्का वाव गाईज आता खूप आमचा पेस निघाला आहे. माझ्या पोटात एक साईड दुखायला लागला आहे. बघा आता फोटो शूटिंग चालू आहे. आणि कसं वाटतंय, जिरली का नाही? जिरले नाही जिरेल अजून थोडा उशीर आहे. घाम फुटलाय एक साईड आता पोटात दुखायला लागले. अजून तर म्हणजे अर्धा बी झाला नाही, म्हणजे पाऊण हाफ झाला आहे. तर अजून वरती चढायचं आहे. पोटात तर खूप दुखायला लागले. वरती आधी पब्लिक आहे, बघूया कसं होते अजून. त्यात आता बारीक पोरं आणलेत, सगळी माझ्याच खांद्यावर येतात. आतापर्यंत ट्रिपच हिट झाली म्हणजे म्हणायला गेलं तर. तिघा नाही तर डोकं खांद्यावर घेतलेलीत. अजून तर खूप चढणे बाकी. पिक्चर तर आम्ही बाकी आहे, तो ट्रेलर आहे आम्ही, तो पिक्चर बाकी आहे. एवढं सांगतोय. आयुष्य खूप सुंदर आहे. जे एन्जॉय करते क्षण असतात ते एन्जॉय करून घ्या. सह्याद्री प्रत्येकालाच वेळ लावते. मी तुम्हाला बरेच वेळेस सांगत आलो आहे की फिरायचे जे क्षण असतात ते फिरत घ्या. जन्मावरती तुम्हाला कामच करायचे आहे. कामातनं आपल्याला काय सुट्टी नसते. आपलं घर चालवतं काम करायचं आहे आपल्या बागेचे. तर आयुष्याचे छोटे क्षण आहे, त्याचं खुशीने एन्जॉयमेंट करून जगून घ्या तुम्ही. तर एवढंच बोलतो, बाकी काय बोलत नाही. चला अजून खूप चालायचं आपल्याला. आता जेव्हा वस्तू झालं थोडा उशिरात पुढे नाश्ता करतो, परत नंतर चालतो. चला मित्र, आता आम्ही यांच्या खोऱ्यात आम्ही आलो आहे जंगलामध्ये. हे बघा ते झरण्याचं पाणी आहे मस्त की स्वच्छ. बघा आतला दगड दिसतात आपल्याला. ॲडव्हेंचर अशी लाईफमध्ये मजा असते, ते करून घ्यायची. पैसा जिंदगी कमवत बसाल, पण ही मजा असते ती परत भेटत नाही. तर लाईफ हे एकदाच भेटली तर चांगली जगून घ्या. हे बघा काय शेण आहे ते गुरांचं. तर मित्रांनो, करण्यात येताना कांदे पोहे आणलेले, ते बोललो आता मस्त की कांदे पोहे खाऊ आणि नंतरचा जो आपला प्रवास आहे तो आपण सुरू करू. आपल्याला अजून खूप टप्पे पूर्ण करायचे आहेत. तर चला, आता नाश्ता वगैरे झाला आहे आपला सर्व. आता जरा जोश आला आहे अंगात, एनर्जी आला आहे. आणि आता तर स्टार्टिंग झाले, म्हणजे आता 400 पायऱ्या आपल्यावरती चढायचे आहेत. आता जेवण बिवून मस्त की झालं. नाश्ता पोहे आणलेले, नाश्ता केला आहे. आता खरी मजा येईल. आता वरती पायऱ्या वगैरे चढायचे. वरती आता सपाटी आहे, पुन्हा तर प्लेन जागा आहे. आता काय असतं एवढं नाही. आता वरती उत्वेश्वराच्या इथे जाऊ, व्ह्यू घेऊ मस्तपैकी. देऊ बिऊ तुम्हाला दाखवू. एक आम्ही मागच्या वेळेस आलेलो जेव्हा उत्वेश्वरला जत्रेला रात्रीचं, तेव्हा आमच्या धनेश नावाचा मुलगा होता. तर इथं संडासला जोरात बेकार. तो आता किस्सा आठवला. प्रसारी त्याने आता पिशवी होती, प्रसारीची पिशवी फेकली आणि संडासला दाद गेलेला. त्या जुन्या आठवणी आहेत, त्या आठवणी आहेत, त्याचा ताजे झाले आहेत. तर आता वरती जाऊया, बघू कसं काय होतंय, काय एन्जॉयमेंट होते आपली. चला आईज जाऊ शकता आपली पब्लिक खाल्लं. मग काळं आम्ही तिथनं खालनं आलो आहे. त्या डोकापासून आम्ही आलो डायरेक्ट खालनं. तर नारी दिसते का तिकडनं आम्ही असं वरनं चढत आलो इथपर्यंत. तर बघूया. उतरताना बी मोठं टास्क आहे, उतरताना बी फाटणार आहे खूप अशी. ही बघा पब्लिक आपल्याला आमच्या भावजा घालती त्यातून तो टाकला आहे, जिरले मायडा बी खाली आहे. तर विचार करा तुम्ही, आता वरती घर आहेत, कशी घरं बांधली असतील. तर आता वरती घर झाले आहेत आणि रोड बी वरती आहे. आता कसं रोड नाही यायचं असलं तर तिकडनं आपण एवढं क्रॉस यायला लागलं असतं, म्हणून आपण तिथं जातो बरोबर. तिथून डायरेक्ट वरून तसं झालं आहे असं रे. गाड्यावर असं तर आपलं फक्त 350-400 फक्त पायऱ्या चढत होत्यात. एवढी चढायला लागली असती. पण ते होतं ट्रेकिंगची मजा. आणि जे रानात तसं जेवाची मजा असते ती भेटली नसते आपल्याला, म्हणून तर आपण चालत आलो आहे. काहीच बघू शकता पब्लिक आपली आले आता अशी हालत दुलत. बहुत अच्छे लग रहे हैं हम लोग इधर आके, ऐसा स्वर्ग जैसे लग रहे हैं. हमारे बुड्ढे पीछे से आ गई है. हिंदी वाला कुठे ठेवलं गेला कुठे. म्हातारे आले इकडनं. हा दमले आमची. चला आपले फोटो काढू. चला
हर हर महादेवाय. पाठी बघ फक्त. तर मित्रांनो मी असं आलेलो तेव्हा आम्ही आलेलो तेव्हा तर काही काम चालू नव्हतं. तर आता इकडं देवळाचं मंदिराचं काम चालू करायला घेतले तर तिने खालना असं यायला लागतं आपल्याला. बघा संपूर्ण असं स्ट्रक्चर आहे. ही जी पिंड आहे ती पिंड कधी चालू शकत नाही कारण की इथं स्वयंभू आहेत. त्यांची पिंड आहे ती कधी आपण आणू शकत नाही. तर बघा आता आपल्या थोड्याच उशिरा वरती जायचे तर जन्नीवातीचं लग्न लागतं तिथं वरती जायचे तर लास्टपर्यंत ब्लॉगला कंटिन्यू राहा. तर चला तर आपण जाऊया. हा बघा तर चला मित्रांनो. बघा प्रेज बाय कसं वाटतं तुला चालत आलास तर हे बघा आता लय भारी वाटते. इकडं असं जायला रस्ता आहे तर रस्त्या नसून जायचं आहे. आता वरती जायचं आहे. देवाचं दर्शन घेऊन खूप समाधान वाटलं. खूप आनंद झाला. वरती जेवढा आलेलं तेवढा थकवा गेला देवाचं दर्शन घेतलं ना. तर आता जाऊया थोडाच उशिरात थोडंपर्यंत बघूया अजून कसा ब्लॉग आपला होतोय. लास्टपर्यंत ब्लॉगला तुम्ही कंटिन्यू राहा फक्त. हे बघा स्ट्रक्चर अख्खं चालू आहे. अरे आत्ताचा रस्ता झाला. पहिलं चरण घेऊ आपण. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदिता शिवनाम तयान बाधे क्रोधका. त्या भगवंताची पूजा अर्चा केली तर काय मिळतं? पापातून निमळ होतं. शिव शिव म्हणता वाचे आणि मुळणार आहे पापाचे. ऐशे महात्मे शंकराचे निगमांग वर्णिती. जो जगधामे सदाशिव ज्याशी वंदिती कमलोदव गजास इंद्र माधव नारदादी योगींद्र. तो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा जे भजे मिलिंद शुद्ध चेती जगादिकंद विशंबर दयामध्ये. म्हणजे ज्या भगवान शंकराची पूजा ब्रह्मदेव चंद्र इंद्र सूर्य सर्व देवता करतात म्हणून त्यांचं नाव आहे महादेव. महादेव का म्हणतात? ज्यावेळी असुरांसंग युद्ध करत असताना सर्व देवतांची ताकद क्षीण झाली. सर्व देव भगवान शंकराकडे गेले म्हणे देवा आमच्याने काय त्या राक्षसांवर युद्ध होत नाही करवत नाही आणि ते काम ऐकणार नाहीत. मग हे काम करू. भगवंत म्हणे माझी ताकद मी तुम्हाला देतो आणि तुम्ही जा त्यांच्यावर युद्ध करा. सर्व देव म्हणे तुमची ताकद आम्हाला पेलवणार नाही. आम्ही ती सहन करू शकत नाही. मी एक काम करतो आमचे सर्वांची थोडी थोडी ताकद तुम्हाला देतो. पण सर्व देवांची थोडी थोडी ताकद म्हणून ते देवाचे देव महादेव. महादेव. देवाचं ब्रीद वाक्य एक आहे. देवाचं ब्रीद वाक्य की जो देवाला शरण जाईल भगवान शंकरला शरण जाईल त्याचं जन्म मरणाचं निवारण करतो. मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याला सर्वात मोठं दुःख असेल तर जन्माचं आणि मरणाचं. म्हणून त्यांचं वाक्य ज्ञानोबाराय म्हणतात जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारीन जन्म मरण या लागी शरणागत शरण मी एक. म्हणजे ह्या जगामध्ये ह्या विश्वामध्ये दुसरा कोण नाही. एक भगवंत त्याला शरण जायचं. मग कशा प्रकारे जायचं? तू मन हे मीच करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कार करी मजे एखादी. सर्वत्र कुठेही नमस्कार करी तो मनास पोचतो का? कारण का विश्वामध्ये एकच आहे. आपुला तो एक देव करून घेवा येणे विना जीवा सुख नाही. म्हणून अनेक साधू संत येतात तुम्हाला आम्हाला सांगतात की काय सांगतात? तुकोबाराय म्हणतात सांगतो तुम्हासी बाजारी विठ्ठला नाहीतर जन्म जाईल बाहेर. विठ्ठल पुढे शिंदळीचे रडतील. शेवटी नाईलाजन तुकोबाराय म्हणतात की लागून या पाया विनवितो तुम्हा कर टाळी बोला मुकी नाम. मुकी नाम कुठलं नाम घ्या तर विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा. मग इकडे हनुमंताची करा विठ्ठलाची करा कुठल्याही देवाची पूजा केली तरी ते एकाच देवाला पोचते. ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. आकार तो ब्रह्म उकार तो विष्णू मकार महेश जाणेला. म्हणजे कुळीचे कुळदेवी केली ठावी संतांनी बरवी झालो शरण गेलो उगविले संकटी त्या देवीला मी शरण गेलो म्हणून या संकटातून माझं निवारण झालं. मग तुकोबारायचं शरण जातात तर तुम्ही आम्ही का जाऊ नये? येरते पामारे जीव किती म्हणजे तुम्ही आम्ही सर्वसामान्य तुम्हाला आम्हाला शरण जाणे. संसारामध्ये माणसाला भीती आणि परमात्मेमध्ये एका माणसाला भीती. मी थोडंसं आध्यात्मिक न सांगता म्हणून सांगतो.
बाबांना माहिती दगडू बुवांचा मुलगा आहे मी अकालपेतल्या जे रामचंद्र बुवाच्या भजनामध्ये होते दगडू बुवा. तर भगवान शंकराचे 12 ज्योतिर्लिंग आहेत. पहिलं ज्योतिर्लिंग हे सोमनाथ आहे. दुसरं ज्योतिर्लिंग नागेश्वर आहे, ओंकारेश्वर, महाकालकेश्वर, वैद्यनाथ, काशी विश्वनाथ, रामेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, आवड्या नागनाथ, पर्ली वैजयंती, केदारनाथ, भद्रती झाल्यामुळे भगवंताने सांगितले तुला भगवान शंकराची पृथ्वी तळावर जाऊन पूजा करायला लागेल. म्हणून चंद्राने येऊन प्रभासला म्हणजे गुजरातमध्ये पहिलं जे शिवलिंग स्थापन केलं चंद्राने स्थापित केलं म्हणून चंद्रा सोमवंशातले मग त्यांच्या नावाने ते सोमेश्वरी नावाने प्रगट झालं. आता सर्व 12 ज्योतिर्लिंगाची मी तुम्हाला माहिती सांगितली तर बराच टाईम येईल. तर पहिलं ज्योतिर्लिंग सोमनाथ आहे ते चंद्राने स्थापित केलं म्हणजे सोमनाथ बोलतात. मधलं रामेश्वर कोणी स्थापित केलं प्रभू रामचंद्राने केलं म्हणून तिला रामेश्वर म्हणतात. काशी विश्वनाथ हे काशी गावावरून काशी नाव पडलं काशी विश्वनाथ. घुष्णेश्वरी पार्वती माता रुसून गेली होती भिल्लीच्या अवतारामध्ये तेव्हा भगवंताची प्रार्थना करताना तिने कुंकू घोळलं असं ते घोळले त्याचं शिवपिंड झालं. मग ते ज्या ठिकाणी स्थापित केलं त्याला घुष्णेश्वर म्हणतात. आणि 2 अर्थाने कधी कधी कथा आहेत. एक भगवंताची भक्त आहे तिचे नाव घुष्णेश्वर होतं मग तिच्या नावाने ते लिंग प्रसिद्ध झालं. असे 12 ज्योतिर्लिंग आहेत. तुम्ही कुठल्या ज्योतिर्लिंगाची कुठल्या पूजा करा तुम्हाला फळप्राप्ती आहे. कारण का मनुष्याला भीती वाटली ना तर भगवान शंकराचं नाव घ्यावं भीती जाते असं मी सांगत नाही. असं पैठणचे संत एकनाथ महाराज सांगतात एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भीव. कळी काळाला ह्याचा बी भीती वाटत नाही तुम्हा आम्हाला जर त्याचं नाव घेतलं तर. म्हणून तर बोललो ना मग शिव शिव म्हणता वाचे मूळ ना राही पापाचे आयशे महात्मे शंकराचे निगम म्हणजे त्याचा असा महिमा आहे. तर थोडंसं उदाहरण देऊन तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला कळेल. आणि तिकडे भिवंडीला जायचा मग तो तुला दादा पण भेटणार नाही आणि त्याची भीती पण नाही वाटणार. मला हाही उपाय मला जमणार नाही का बोलते मी खारगामध्ये छोटंसं दुकान टाकलंय माझी भावकी तिथे आहेत सॉरी बायकापुरी तिथं सेटल झालेली आहेत कामाला आहेत मुलं माझी मी कसं जाऊ तिथून. हाही उपाय जमत नाही. लास्ट उपाय तुला सांगतो. आता काय कर त्याला तुला थोबाडत मारण्याची एवढं ताकद नाही तुला इथलं सोडून जाता पण त्याला येत नाही म्हणून त्या दादापेक्षा मोठा कोण दादा असेल ना त्या एरियामध्ये त्याला शरण जा मग तो त्याला दम देईल मग तुला तो तुला भेवणार नाही. मग ठीक आहे मग ते त्या गावामध्ये त्या आजूबाजूला कुठे भिवंडीला आपल्या असेल बेलापूरला मोठा दादा त्या दादाला शरण गेला की दादा मग त्या दादापासून भीती आहे. मग तिने सांगितलं जा तू माझं नाव सांग त्याला. आला तू दादा त्याने फोन घालो तो आलाय तो माझा माणूस आहे. हे सर्व सामान्य व्यवहारातलं तुम्हाला सांगितलं. पुन्हा शरण गेला तो एक सामान्य दादाला शरण गेला त्याचं निवारण झालं ना त्याला त्या भीतीपासून निवारण. तसं त्या परमार्थामध्ये एक मोठी भीती आहे तुम्हाला आम्हाला ना पुऱ्या जगाला एक भीती कुणाची जगा काळ काय काळाची भीती सर्वांना आहे ना कुणाला नाही. मग तोच हे 3 उपाय इथे वापरा. पहिला उपाय आपला काय होता एक थोबाडीत मारून द्यायची. आता काळाच्या थोबडीत मारू शकतो आपण तुकोबाराने मारले नाही जगा काळ काय आम्ही माता दिला पाय तुकोबारात थोबाडीत मारू शकतात. त्यांच्या मुखामध्ये रामनामाचा भाता होता तुम्ही आम्ही मारू शकत नाही कारण का आपल्या मुखामध्ये विमल आहे तंबाखू आहे सिगरेट आहे बिडी आहे त्यामुळे आपल्याकडे ती ताकद नाही. काळाच्या थोबाडीत आपण मारू शकत नाही. पहिला उपाय फेल. दुसरा उपाय काय होता आपला गाव सोडून जायचं आणि दुसऱ्या गावात जायचं. आता समजा आपण खारगाव सोडून गेलो भिवंडीला काळ नाही का अहो एखाद्या गावामध्ये मंदिर नसेल पण स्मशान नाही असं गाव आहेच नाही ना. म्हणजे मृत्यू हा अट्टेल आहे म्हणजे तेथून कुठेही गेल्या जगामध्ये तो काळ हा उपाय जमणार आहे का नाही. मग आता शेवटचा उपाय काय होता त्याच्यापेक्षा मोठ्याला शरण जायचे ना. मग आता त्या काळापेक्षा मोठा कोण ते शोधायला लागेल. काळापेक्षा मोठा कोण आहे उज्जैनचा महाकाळ भगवान शंकर भोलेनाथला तुम्ही शरण जा तो काळाला मात करेल. म्हणून तुम्ही काय सर्व म्हणून सर्व भावे शरण जावे देवासी. म्हणजे सर्व भावे काही लोक म्हणते की महाराज तुम्ही म्हणले सर्व भावे शरण जायचं पण आमचा एक भाव पुण्याला राहतो एक आले आम्ही सर्व तो भाव नाही. तन मन धनाने भगवंताला जर शरण गेलं तर तुमचं ह्या दुःखातून निवारण होईल. म्हणून सांगितले जो मज होय आनंदी शरण त्याचे मी निवारीन जन्म मरण या लागी शरणागत शरण मी एकू. मी एकच आहे भगवंता दुसरा कोण नाही. तुझं येते सोडविना कोणी मज एकल्यापासून मी माझ्याशिवाय तुला इथं सोडवणार कोण नाही. म्हणून मनुष्याने जन्माला त्यांनी काय करावे देवाचे भजन करावे.
का भजन करावं? तर मित्रांनो तुम्ही बघू शकता रानमेवा बघा. आता जाताना सगळं खायचंच जायचं एक ना. उपास आहे ना. दादू मला दे ना. दादू काढ ना. मित्रांनो बघा रानमेवा खायला हा भारी अख्खी भारी आहे. बघू शकता तुम्ही. चला आता जाऊया घरी. तर फोटो काढायचे आहेत. घरी अजून खूप काम आहे आता. तर आम्ही आता सध्या निघालो. दर्शन वगैरे सर्व अख्खं मस्त सर्व झाले आहे. खूप असं एन्जॉयमेंट केले आणि आता पहिल्या टाईम ज्यावेळेला नाश्त्याला बसलो ना तिथं आता आलो मस्त की आता इथून नॉनस्टॉप खायचे. आता उतरताना एवढं तर काय नाही काय वाटणार नाही. फक्त कसं आहे आपल्याला उतरंडी सरळ आणि उन्हाचा तडाखा खूप आहे. मस्त जायचं आहे आपण खाली. तर चला खाली जाऊया. कंटाळा आला हवा बी सुटली. तर चला बघूया अजून पुढं काय भेटते आता खायला वेळेला आपल्याला. आमचे मंगूर आहे ममताने अख्खे वाट लावली आहे इथं. आणि भाऊजी आहे. भाऊजीने केसत नव्हतं ममताला. ममता इथे येऊन झोपलेली. काय दर्शन काय केलं नाही. तर बघूया असं उन्हाचा तर तडाखा खूप आहे. तर जायचे आम्हाला घरी जाऊन सगळ्यांची लाशा पडणार उलटी पडणारे सर्वी. मला वाटत नाही. ते उन्हातून बुवा जरा काळपटलाय थोडा. अरे मी काळाचे सनस्क्रीन लावलेली. सनस्क्रीन तोंड धुतलं तर सनस्क्रीन गेली सर्वी. तर मी त्यांना लास्ट फ्रेम ब्लॉगला कंटिन्यू राहा. बघूया अजून ब्लॉग कसा येतोय. उतरण का वरती रडते ये बघा. अरे म्हणून नाही पडणार तू. तसं उतरण दे सगळी आता घसरत जाणार खाली. हे बघा काय दादाला सांगू. अच्छा हा चला परत घे त्याला काठी घेऊ. मित्रांनो बघू शकता तुम्ही व्ह्यू सह्याद्रीचा. बघा काय व्ह्यू आहे. आणि एकदम असं आपली जाईल खाली आला जर एकाचा पाय घसरला की सगळी कोमात त्याला गात. तुम्ही बघू शकता काय व्ह्यू आहे मस्त आहे. फुल एन्जॉय पैसा वसूल आहे. तेवढीच गंगोत्री ट्रेकिंग आहे. तेवढीच जिरणार पण आहे. बघा आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त सह्याद्री शिकण्यासारखं भेटायला पाहिजे. माझ्या नजरेची मी बघा बघा आमची आत्या आहे. आमच्या आत्याशी धावते. तर मित्रांनो आलो घरी आणि झोपलो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर आपलं मस्त की एस टीचा प्रवास चालू होता. जायची गाडी होती त्यांची. तर चला तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. तर चला मित्रांनो भेटूया. बाय.